नमस्कार मित्रांनो, आज आपण मातोश्री कम्प्युटर्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत OBC लोन संदर्भात. यामध्ये तुम्हाला गूगल शीटमध्ये यायचं आहे. गूगल क्रोमवरती आल्यानंतर OBC महामंडळ लोन स्कीम हे टाईप करा. त्यानंतर mosbcfdc.in ही वेबसाईट मिळेल. यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारची साईटच ओपन होईल. ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला कोणकोणते महामंडळ आहेत, कोणकोणते जिल्हे आहेत, नेमकी त्यांचं मंडळाचं स्थापनेचं उद्दिष्ट काय आहे याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर आपण इथे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहेत. mosbcfdc.in या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वप्रथमतः तुमचं नाव एंटर करायचं आहे. या पद्धतीने आपण नाव एंटर करायचं आहे. नाव एंटर केल्यानंतर आपला जो ईमेल ID असेल तो ईमेल ID इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. ईमेल ID एंटर केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे 10 अंकाचा तो मोबाईल नंबर तिथं एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा तुम्ही बरोबर एंटर केल्यानंतर तुम्हाला त्यावरती OTP येईल. इथे पासवर्ड एंटर करायचा आहे. पासवर्ड तुम्हाला 2 प्रकारे एंटर करायचा आहे, कन्फर्म पासवर्ड आणि पासवर्ड. हा जो पासवर्ड आहे दोन्हीही पासवर्ड सेम असणं गरजेचं आहे. पासवर्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर करताय तर एंटर करत असताना अल्फाबेट, नंबरिक आणि स्पेशल कॅरेक्टर या पद्धतीने तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर आपला जो कॅप्चा कोड असेल तो एंटर करून इथे सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. जो OTP येणार आहे तो OTP तुम्हाला 6 अंकाचा येईल. 6 अंकाचा OTP तुम्ही इथं एंटर करायचा आहे. OTP नेहमी 6 अंकाचा येतो, पण OTP तुमचा जो आहे तो 5 अंकाचा येईल. इथे तुम्हाला युजर क्रिएटेड सक्सेसफुली असं लिहून आलेलं आहे, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला आता होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर तुम्ही इथे युजरनेम आणि जो पासवर्ड तुम्ही एंटर केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. युजरनेम हा तुमचा ईमेल ID असेल. ईमेल ID एंटर केल्यानंतर तुमचा जो पासवर्ड तुम्ही तिथे एंटर केला होता तो पासवर्ड एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड एंटर करायचा आहे. कॅप्चा कोड एंटर केल्यानंतर या राईट चिन्हावरती क्लिक करायचं आहे. तुमचा कॅप्चा व्हेरीफाईड झाला तरच तुम्हाला पुढे लॉग इन करता येईल. तर इथे जी बेरीज दिलेली आहे ती बेरीज बरोबर एंटर केल्यानंतर इथे सक्सेस आलेलं आहे. यावरती आपण लॉग इनवरती क्लिक करू. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लोन कुठल्या प्रकारचं कशासाठी हवं आहे ते इथं दिलेलं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल लोन आहे का, ग्रुप लोन आहे का, एज्युकेशन लोन आहेत या पद्धतीने त्यांनी इथे विचारलेलं आहे. यामध्ये तुम्हाला तुमची पात्रता, लोनचे जे गाईडलाईन्स असतील ते गाईडलाईन्स आणि फॉर्मसाठी अप्लाय, आणि जो तुम्ही अप्लाय करताय त्यानंतर तुम्ही ते व्ह्यूमध्ये चेकसुद्धा करू शकता. तर आपण अप्लायवरती क्लिक केलं आहे पर्सनल लोनसाठी. तर यामध्ये जो फॉर्म भरताना तुम्हाला पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल, फॅमिली डिटेल, बँक अकाउंट डिटेल आणि लोन डिटेल, म्हणजे जे लोन तुम्ही घेताय त्याची जे जागा वगैरे असेल त्या संदर्भातली जी माहिती असेल ती तुम्हाला एंटर करायची आहे. त्यानंतर जी डॉक्युमेंट दिलेली आहेत त्यांची डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. डिक्लेरेशन, समरी आणि कॅप्चा फिलअप करून जो फॉर्म आहे आपला तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. या पद्धतीने ही डिटेल पूर्ण फिलअप करायची आहे. फॅमिली डिटेल्स, फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत, काय आहेत, त्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स, लोन लँडिंग डिटेल्स, ऑर्गनायझेशनचा ॲड्रेस, तुम्ही फायनल प्रोडक्ट वगैरे काय तयार करत आहे, अमाऊंट किती पाहिजे तुम्हाला, बँकेकडनं किती अमाऊंट रिक्वायर्ड आहे, तुमची बँक कोणती आहेत, कोणत्या ब्रँचमधनं पाहिजेत, ही पूर्ण डिटेल तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये जे डॉक्युमेंट आहेत, ॲप्लिकंटचा फोटो, जो कोणी अर्जदार आहे त्याचा फोटो, पॅन कार्ड, त्याचं राष्ट्रीय तत्त्वाचं प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर आधार कार्ड, फ्रंट बॅक दोन्ही साईड, इन्कम सर्टिफिकेट, रहिवाशीचा पुरावा,
रहिवाशीच्या पुराव्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल, पासपोर्ट साईज फोटो, रेंट ॲग्रीमेंट हे कोणतंही एक डॉक्युमेंट देऊ शकता. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जे कास्ट सर्टिफिकेट देतं त्यावरती OBCचा उल्लेख असणं गरजेचं आहे. त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट, जन्माचा दाखला, बँक अकाउंटचं कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक, रेशन कार्ड फ्रंट आणि बॅक दोन्हीही लागेल. आणि या व्यतिरिक्त एक्स्ट्रा डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला इथे एंटर करावे लागतील. या पद्धतीने फॉर्म भरून आपल्याला सबमिट करायचं आहे. माहिती. तर मित्रांनो, हे जे लोन तुम्ही घेत आहात यामध्ये इंडिव्हिज्युअल लोन IR यामध्ये तुम्हाला जो इंटरेस्ट रेट आहे तो गव्हर्मेंट म्हणजे जे तुमचं महामंडळ आहे ते महामंडळ पे करतं. त्यासाठी तुम्हाला अगोदर जे काय तुम्ही लोन घेताय त्या लोनचं जे काही इंटरेस्ट असेल ते तुम्हाला भरावं लागतं. ते भरल्यानंतर तुम्हाला ते महामंडळ तुमचं जे काही व्याज असेल ते व्याज तुम्हाला परतावा करतं. तर आता आपण बघूया पात्रतामध्ये आहे तो जो कोणी लोन घेत आहे, अप्लाय करत आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यांचं वय 18 ते 50 यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचा जो आधार आहे, आधार बँकेशी लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांना या पोर्टलवरती त्यांच्या रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जो कोणी लोन घेत आहे त्याने याच्या अगोदर कुठल्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसावा या स्कीममध्ये. त्यानंतर फायनान्शियल जे आहे त्यामध्ये डिफॉल्टर नसावा. त्यानंतर बेनिफिशरी म्हणजे जो कोणी लोन घेत आहे म्हणजे त्यांचं जे डेली जे ट्रान्झॅक्शन आहे ते असणं गरजेचं आहे त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये. त्यानंतर ही जी स्कीम आहे ती स्कीम एका व्यक्तीला एकदाच घेता येते. या 8 यांच्या टर्म आणि कंडिशन आहेत. या जर आपण पूर्ण करत आहात तर आपण या लोनसाठी पात्र ठरू शकता. फॉर्म भरल्यानंतर तुम्ही इथनं जे प्रोफाईल तुमची तयार होते ती प्रोफाईल इथनं बघू शकता. या पद्धतीने तुमची प्रोफाईल तयार झाल्यानंतर तुम्ही प्रोफाईल बघू शकता. पूर्णपणे फॉर्म सबमिट केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे तो फॉर्म, त्यानंतर जो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्ही तयार करणार आहात तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बँकेला जमा करायचं, सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपली जी लोनची प्रोसेस आहे ती तिथनं पुढं सुरू होईल. माहिती कळाल्यास, आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.